जमिनीतून येणारं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण रासायनिक खतं, रसायनं, यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर केला। याचा फायदा काय झाला तर जमिनीची उत्पादकता वाढली, जमिनीचं उत्पन्न वाढलं। आणि दुष्परिणाम काय झाला तर जमिनीचं आरोग्य बिघडलं, पोत कमी झाला, सुपीकता कमी झाली। मला शेतकरी सांगतात, गेल्या काही वर्षापूर्वी मला एकरी 200 क्विंटल कांदा व्हायचा, पण आता तेवढा होत नाही। म्हणजे काय झालं तर जमिनीचा पोत बिघडला, उत्पादकता कमी झाली। त्यामुळे गरज निर्माण झाली आहे ती माती परीक्षण करण्याची, मातीमध्ये असणारे कमतरता जाणून घेण्याची। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रमोद। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माती नमुना कसा घ्यायचा, माती नमुना कधी घेतला पाहिजे, माती नमुना घेताना कोणकोणत्या काळजी घेतल्या पाहिजेत आणि माती परीक्षणामुळे नेमकं काय कळतं, या सर्व गोष्टींची आज माहिती घेणार आहोत। माती नमुना कधी काढावा? वर्षातून किमान एकदा माती नमुना काढला पाहिजे। त्यानंतर रब्बी पिकाच्या काढणीनंतर किंवा उन्हाळ्यामध्ये माती नमुना काढावा। यानंतर माती नमुना कसा काढावा? ज्या क्षेत्रातून माती नमुना गोळा करायचा आहे त्यामध्ये किमान 6 ठिकाणे निवडावीत। ठिकाणे निवडताना शेताचा जास्तीत जास्त भाग समाविष्ट होईल याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची। म्हणजे क्षेत्रामध्ये काही ठिकाणी जमिनीचा प्रकार, जमिनीचा रंग वेगळा आढळून येतो, अशा ठिकाणची माती आठवणीने माती नमुन्यामध्ये घेतली पाहिजे। यानंतर ठरवलेल्या ठिकाणी म्हणजे ज्या आपण 6 ठिकाणं निवडत आहोत त्या ठिकाणावर 1 बाय 1 फूट क्षेत्रफळातील वरचा मातीचा थर खोऱ्याच्या सहाय्याने बाजूला करावा। त्यातून निघालेली माती माती नमुन्यामध्ये घ्यायची नाही। आता या खड्ड्याच्या बाजूची माती लाकडी काठीने खरवडून काढावी। खरवडताना कोणतेही लोखंडी अवजार वापरले जाणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे क्षेत्रात मार्क केलेल्या सर्वच्या सर्व 6 ठिकाणाहून नमुना गोळा करावायचा आहे। क्षेत्रातून गोळा केलेली सर्व माती एका गोणपाटावर पसरून घ्यावी। मातीतील खडे, पिकांची मुळे, काड्या काढून टाकाव्यात। माती व्यवस्थितपणे मिसळून घ्यावी। नंतर माती गोलाकार पसरावी। हातांनी मातीचे 4 भाग करावे। त्यातील कोणतेही समोरासमोरचे 2 भाग काढून टाकावे। उर्वरित शिल्लक 2 भाग चांगले मिसळून घ्यावे व ही प्रक्रिया जोपर्यंत अर्धा ते 1 किलो माती शिल्लक राहत नाही तोपर्यंत करावी। हा माती नमुना एका पिशवीत भरून घ्यावा। या पिशवीत माती नमुन्याबद्दल माहिती असणारी चिठ्ठी टाकावी। त्या चिठ्ठीवर शेतकऱ्याचं नाव, शेतकऱ्याचं गाव, तालुका, जिल्हा, गट क्रमांक, आधी घेतलेल्या पिकाचं नाव, नंतर जे पीक घ्यायचं आहे त्या पिकाचं नाव आणि माती नमुना घेतलेली तारीख या सर्व गोष्टींचा उल्लेख करावा आणि मग हा नमुना प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी जमा करावा। माती नमुना घेताना शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यायची आहे? शेताच्या कडेला जिथे झाड असेल अशा झाडाखालची माती नमुन्यासाठी घ्यायची नाही, कारण झाडाखालच्या मातीतील अन्नद्रव्ये ही पिकांना शोषून घेता येतील अशा स्वरूपात नसतात। त्यामुळे माती परीक्षण अहवाल चुकीचा येतो। शेतातून पाण्याचे पाट जात असतील तर पाटाच्या कडेची माती नमुन्यासाठी घेऊ नये, कारण मातीच्या सततच्या ओलेपणामुळे मातीचे गुणधर्म बदलतात। शेताच्या बांधाच्या कडेची माती नमुन्यासाठी घेऊ नये, कारण बांधावरच्या तणांनी अन्नद्रव्ये शोषून घेतल्यामुळे बांधाकडेच्या मातीतील अन्नद्रव्ये कमी झालेली असते। जिथं आपण जनावर बांधतो त्या भागाची माती, तसेच ज्या ठिकाणी शेणखताचे ढीग घातलेले असतात त्या ठिकाणची माती नमुन्यासाठी घेऊ नये। अशा ठिकाणची माती घेतल्यास त्या मातीमध्ये खतांचा अंश भरपूर असल्यामुळे माती परीक्षण अहवाल चुकीचे येतात। त्यानंतर शेतात खते टाकलेली असल्यास 3 महिन्यापर्यंत माती नमुना घेऊ नये। मागे सांगितल्याप्रमाणे खड्ड्यातील माती खरवडून काढताना कोणतेही लोखंडी अवजार वापरू नये, जसे की खुरपे, कारण लोखंडी अवजार वापरल्याने मातीतील लोहाचे प्रमाण वाढते। माती परीक्षण प्रयोगशाळा प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा असते, तसेच तालुक्याच्या ठिकाणी खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळा असल्यास शेतकऱ्यांनी माती नमुना सादर करून माती तपासून घ्यावी।
शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत आपण समजून घेऊया की माती परीक्षणाने नेमकं काय कळतं. मातीतील नत्र, स्फुरद, पालाश यांचे प्रमाण म्हणजेच मातीमध्ये असणारे NPK यांचे प्रमाण आपल्याला समजू शकते. तुम्हाला माहितीच आहे की पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद, पालाश ही मुख्य अन्नद्रव्य आहेत, म्हणजेच अत्यंत महत्त्वाचे अन्न घटक आहेत. माती परीक्षणामुळे मातीमधले या 3 घटकांचे नेमके प्रमाण कळतं की ज्यावरून ते प्रमाण कमी आहे, जास्त आहे की पुरेसे आहे. या प्रमाणावरून आपण पिकं घेताना कोणती खतं वापरावी, किती प्रमाणात वापरावी किंवा वापरूच नये अशा शिफारशी माती परीक्षण अहवालात नमूद केलेल्या असतात. यानंतर मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण गेल्या 70 वर्षापासून महाराष्ट्रातील मातीच्या सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 1% वरून 0.3% पर्यंत घसरलेले आहे. सेंद्रिय कर्ब म्हणजे नक्की काय? तर सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीत असणारे सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण. मातीमधील सेंद्रिय कर्ब 0.5% पेक्षा कमी झाल्यास ती माती आजारी आहे असे आपण म्हणू शकतो. अशा मातीत कितीही रासायनिक खते वापरली तरी ती लागू होत नाही. सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी गांडूळ खत, शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीची खते जास्तीत जास्त प्रमाणात वापरावी. ऊस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ऊसाचे पाचट न जाळता त्याच क्षेत्रात पाचट कुजवावी. यानंतर तिसरा घटक जो आपल्याला माती परीक्षणाद्वारे समजू शकतो तो म्हणजे मातीचा pH किंवा मातीचा सामू. मातीचा सामू हे दाखवतो की मातीतील अन्न घटक पिके किती सहजरित्या शोषून घेऊ शकतात. जर मातीचा pH 7 असेल तर मातीतील उपलब्ध अन्न घटक पिकं सहजपणे उत्तमरित्या शोषून घेऊ शकतात. तसेच हा pH 6.5 ते 7.5 असा असला तरी सुद्धा चालू शकतो. आणि जर हा pH 6.5 पेक्षा कमी किंवा 7.5 पेक्षा जास्त असल्यास पिकांना अन्न घटक शोषून घ्यायला अडचणी येऊ लागतात. सदरच्या माती परीक्षण अहवालामध्ये या संदर्भातील शिफारशी सुद्धा लिहिलेल्या असतात. तर मंडळी, या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवा हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास थांबूया. धन्यवाद.